खाली युनेस्को या विषयावर केंद्र प्रमुख परीक्षेसाठी उपयुक्त मुद्देसूद शैक्षणिक माहिती दिली आहे। ही माहिती सुसंगत, थोडक्यात आणि परीक्षाभिमुख आहे। युनेस्को विषयी मुद्देसूद माहिती क्लस्टर हेड एग्जामसाठी। Large Blue Diamond 1. पूर्ण रूप फुल फॉर्म। यूनेस्को यूनाइटेड नेशंस एजुकेशनल, साइंटिफिक एंड कल्चरल ऑर्गेनाइजेशन। संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था। Large Blue Diamond 2. स्थापना एस्टैब्लिशमेंट। स्थापना दिनांक 16 नोव्हेंबर 1945। सक्रिय कार्य सुरू झाले 4 नोव्हेंबर 1946। Large Blue Diamond 3. मुख्यालय हेडक्वार्टर्स पेरिस, फ्रांस। Large Blue Diamond 4. युनेस्कोचे प्रमुख उद्दिष्टे मेन ऑब्जेक्टिव्स। शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि संवाद यांद्वारे शांती व सुरक्षा वाढवणे। गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार। संस्कृती व वारसा जतन। वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन। माध्यम स्वातंत्र्याचा पुरस्कार। Large Blue Diamond 5. भारत आणि युनेस्को। भारत 1946 पासून सदस्य आहे। अनेक भारतीय स्थळे जागतिक वारसा स्थळे वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून घोषित। शिक्षण, संस्कृती व विज्ञान क्षेत्रात युनेस्कोच्या सहकार्याने भारतात अनेक प्रकल्प। Large Blue Diamond 6. युनेस्को की एरियाज ऑफ वर्क। 1. शिक्षण एज्युकेशन। सर्वांसाठी शिक्षण एज्युकेशन फॉर ऑल EFA। शिक्षक प्रशिक्षण, मुलींचे शिक्षण, साक्षरता। 2. विज्ञान सायन्स। पर्यावरण संरक्षण, हवामान बदल जागृती। जल संवर्धन व जैवविविधतेचे संवर्धन। 3. संस्कृती कल्चर। जागतिक वारसा स्थानांची यादी। सांस्कृतिक विविधतेचे जतन। 4. संप्रेषण कम्युनिकेशन। माध्यम स्वातंत्र्य। माहिती तंत्रज्ञानाचा वापर। Large Blue Diamond 7. युनेस्को इंस्टीट्यूट ऑफ एज्युकेशन फॉर पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट NGEP। भारतातील प्राचीन वास्तू व ठिकाणे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स। शिक्षण विषयक धोरण निर्मितीत सहकार्य। Large Blue Diamond 8. महत्वाचे कार्यक्रम की प्रोग्राम्स। एजुकेशन 2030 SDG 4 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल। मैन एंड बायोस्फीयर प्रोग्राम MAB। मेमोरी ऑफ द वर्ल्ड प्रोग्राम। ग्लोबल सिटीजनशिप एजुकेशन GCED। वर्ल्ड हेरिटेज कन्वेंशन। Large Blue Diamond 9. यूनेस्को बालक केंद्रित शिक्षण। शाश्वत विकास शिक्षण ESD। समावेशक शिक्षण इन्क्लूसिव एज्युकेशन। शांतता व मूल्य शिक्षणासाठी सहाय्य। Large Blue Diamond 10. भारतामधी युनेस्को जागतिक वारसा स्थानांची उदाहरणे। अजिंठा वेरूळ लेणी, ताजमहाल, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, हम्पी, सुंदरबन। 39 पेक्षा जास्त स्थळे। Large Blue Diamond 11. युनेस्को शिक्षण हे मूलभूत मानवी हक्क। शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन घडवणे। स्टेम शिक्षण, संवेदनशीलतेचे शिक्षण, विविधतेचा सन्मान। Large Blue Diamond 12. घोषवाक्य मोट्टो। बिल्डिंग पीस इन द माइंड्स ऑफ मेन एंड वुमेन। पुरुष व महिलांच्या मनात शांती निर्माण करणे। Large Blue Diamond 13. सदस्य संख्या सुमारे 193 सदस्य राष्ट्रे भारत सह। Large Blue Diamond 14. महत्वाचे पुरस्कार। यूनेस्को किंग सेडोंग लिटरेसी प्राइज। यूनेस्को कन्फ्यूशियस प्राइज फॉर लिटरेसी। यूनेस्को जापान प्राइज ऑन ESD। यूनेस्को पीस प्राइज। Large Blue Diamond 15.
शिक्षणाशी संबंधित प्रमुख युनेस्को धोरणे. शिक्षणातील समावेश व समानता. डिजिटल शिक्षणाचे प्रोत्साहन. शिक्षकांचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण. युनेस्को MCQs मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स. युनेस्कोचे पूर्ण रूप काय आहे? ए. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक सायन्स अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. बी. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. सी. युनिव्हर्सल सायन्स अँड कल्चर ऑर्गनायझेशन. डी. युनायटेड नेशन्स सोसायटी फॉर कल्चर अँड एज्युकेशन. उत्तर बी. युनेस्कोची स्थापना कधी झाली? ए. 1945. बी. 1950. सी. 1942. डी. 1948. उत्तर ए. 1945. यूनेस्को. ए. बी. सी. डी. उत्तर सी. प्रिस. यूनेस्को. ए. WTO. बी. WHO. सी. UNO. डी. IMF. Segno di spunta contornato, C1. भारत युनेस्कोचा सदस्य कधी झाला? ए. 1945. बी. 1946. सी. 1947. डी. 1950. उत्तर बी. 1946. युनेस्कोचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ए. बी. सी. शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीचा प्रचार. डी. उत्तर सी. युनेस्को. ए. पीस थ्रू वॉर. बी. नॉलेज इज पॉवर. सी. बिल्डिंग पीस इन द माइंड्स ऑफ मेन एंड वुमेन. डी. एज्युकेशन इज फ्रीडम. उत्तर सी. युनेस्कोने खालीलपैकी कोणता प्रमुख कार्यक्रम सुरू केला आहे? ए. स्वच्छ भारत मिशन. बी. डिजिटल इंडिया. सी. एज्युकेशन फॉर ऑल. डी. स्टार्टअप इंडिया. उत्तर सी. युनेस्कोच्या इंडियामध्ये कार्यालय कोठे आहे? ए. बी. सी. डी. उत्तर सी. नवी दिल्ली. वर्ल्ड हेरिटेज साइट ही संज्ञा कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ए. WHO. बी. UNDP. सी. UNICEF. डी. युनेस्को. Coche épaisse blanche, D. UNESCO. युनेस्कोचा कोणता पुरस्कार साक्षरतेसाठी दिला जातो? ए. सेजोंग लिटरेसी प्राइज. बी. नोबेल प्राइज. सी. शांति स्वरूप भटनागर अवॉर्ड. डी. ग्रीन अवॉर्ड. उत्तर ए. खालीलपैकी कोणतेच युनेस्को जागतिक वारसास्थळ नाही? ए. बी. सी. डी. उत्तर सी. मॅन अँड द बायोस्फेअर प्रोग्राम कोणाच्या अंतर्गत आहे? ए. WHO. बी. UNEP. सी. युनेस्को. डी. FAO. उत्तर सी. युनेस्कोचा प्रमुख शैक्षणिक कार्यक्रम कोणता आहे? ए. SSA. बी. RTE. सी. एज्युकेशन 2030 SDG 4. डी. बेटी बचाओ. उत्तर सी. भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांची संख्या सुमारे किती आहे? ए. 10. बी. 25. सी. 40+. डी. 100. उत्तर सी. 40+. MGEP. ए. महात्मा गांधी इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन फॉर पीस एंड सस्टेनेबल डेवलपमेंट. बी. मिनिस्ट्री ऑफ ग्लोबल इंडियन एजुकेशन प्लान. सी. मॉडर्न गवर्नेंस इन एजुकेशन पॉलिसी. डी. नन ऑफ द अबव. उत्तर ए. युनेस्कोचा साक्षरता संबंधित कार्यक्रम कोणता आहे? ए. लिटरेसी फॉर द ब्लाइंड. बी. लिटरेसी फॉर ऑल. सी. ग्लोबल लिटरेसी प्रोग्राम. डी. ग्लोबल सिटीजनशिप एजुकेशन. उत्तर डी.
मेमोरी ऑफ द वर्ल्ड प्रकल्प कोणाशी संबंधित आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. युनेस्कोचे कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात आहे? ए, बी, सी, डी. उत्तर डी. युनेस्को खालीलपैकी कोणत्या उपक्रमात सहभागी नाही? ए. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. बी. वर्ल्ड हेरिटेज साइट्स. सी. डिजिटल इंडिया मिशन. डी. एज्युकेशन फॉर ऑल. उत्तर सी. प्रश्न क्र 21 ते 40. युनेस्कोच्या भागीदार भारतात कोणत्या प्रकारच्या प्रकल्पांसाठी आहे? ए, बी, सी, आयटी. डी. उत्तर बी. युनेस्कोद्वारे प्रोत्साहित ESD म्हणजे काय? ए. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल ड्राईव्ह. बी. एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सी. इंजिनिअरिंग फॉर स्मार्ट डेव्हलपमेंट. डी. इकॉनॉमिक्स फॉर सोशल डेव्हलपमेंट. उत्तर बी. युनेस्कोच्या कार्यात संस्कृतीचे कोणते पैलू महत्त्वाचे मानले जातात? ए, बी, सी, डी. उत्तर डी. भारतातील सुंदरबन क्षेत्र कोणत्या प्रकारचे जागतिक वारसास्थ आहे? ए, बी, सी, डी. उत्तर बी. युनेस्कोने ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट मध्ये काय दिले जाते? ए. जीडीपी. बी, सी, डी. उत्तर सी. युनेस्को जपान प्राइज ऑन ESD दिला जातो. ए, बी, सी. शाश्वत विकास शिक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना. डी. उत्तर सी. युनेस्कोच्या निर्णय प्रक्रिया कोणत्या संस्थेमार्फत केली जाते? ए. एक्झिक्युटिव्ह बोर्ड. बी. जनरल कॉन्फरन्स. सी. सेक्रेटेरिएट. डी. उत्तर डी. युनेस्को. ए, बी, सी, डी. IMF. उत्तर सी. वर्ल्ड टीचर्स डे कोणाच्या पुढाकाराने साजरा केला जातो? ए. युनिसेफ. बी. युनेस्को. सी. WHO. डी. FAO. उत्तर बी. युनेस्कोच्या शैक्षणिक धोरणात कोणता दृष्टिकोन महत्त्वाचा आहे? ए, बी, सी, डी. CSR. उत्तर ए. युनेस्को कोणत्या माध्यमातून जागतिक वारसा ठिकाणे घोषित करते? ए. वर्ल्ड बँक रिपोर्ट. बी. वर्ल्ड हेरिटेज कमिटी. सी. युनेस्को असेंब्ली. डी. UN काउन्सिल. उत्तर बी. युनेस्कोच्या भारताशी काय संबंध आहे? ए, बी, सी. शैक्षणिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक. डी. उत्तर सी. युनेस्को अंतर्गत वर्ल्ड बुक डे साजरा होतो. ए. 23. बी. 5. सी. 14. डी. 10. उत्तर ए. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कॉन्व्हेन्शन मध्ये काय संरक्षित होते? ए, बी, सी, डी. IT. उत्तर बी. युनेस्को सहकार्याने भारतात कोणता मोठा शैक्षणिक अहवाल तयार होतो? ए. असेर रिपोर्ट. बी. नॅशनल अचीवमेंट सर्वे. सी. ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट. डी. MHRD एन्युअल रिपोर्ट. उत्तर सी. युनेस्कोच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG 4 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ए, बी, सी, डी. उत्तर बी. युनेस्कोचे जगभरातील सदस्य राष्ट्रांची संख्या अंदाजे किती आहे? ए. 100. बी. 120. सी. 193. डी. 50. उत्तर सी. युनेस्कोच्या ग्लोबल सिटीझनशिप एज्युकेशन उपक्रम काय शिकवतो? ए.
बी जागतिक जबाबदारी, शांतता व मानवाधिकार. सी डी. उत्तर बी. युनेस्को कशा प्रकारच्या शिक्षण पद्धती समर्थन देते? ए, बी, सी, डी. उत्तर बी. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीतून कोणते स्थळ भारतातून वगळण्यात आले होते? ए, बी, सी, डी. उत्तर सी. Q41. युनेस्कोची स्थापना कधी झाली? ए 1944, बी 1945, सी 1946, डी 1950. उत्तर बी 1945. Q42. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? ए, बी, सी, डी. उत्तर सी. प्रिस. Q43. युनेस्कोचा मुख्य उद्देश काय आहे? ए, बी, सी. शिक्षण, विज्ञान व संस्कृती यामधून शांती प्रस्थापित करणे. डी. उत्तर सी. शिक्षण, विज्ञान व संस्कृती यामधून शांती प्रस्थापित करणे. Q44. भारत युनेस्कोचा सदस्य कधी झाला? ए 1945, बी 1946, सी 1950, डी 1952. उत्तर बी 1946. Q45. खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ युनेस्कोच्या यादीत समाविष्ट आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. लाल किल्ला. Q46. युनेस्कोचा घोषवाक्य काय आहे? ए. लर्निंग इज लाईफ, बी. पीस थ्रू वॉर, सी. एज्युकेशन फॉर ऑल, डी. बिल्डिंग पीस इन द माइंड्स ऑफ men and women. White heavy checkmark, D. Building peace in the minds of men and women. Q47. युनेस्कोच्या कार्यक्षेत्रात खालीलपैकी कोणता विषय येतो? ए, बी, सी, डी. उत्तर सी. शिक्षण. Q48. भारतात युनेस्कोचे शिक्षण केंद्र कुठे आहे? ए, बी, सी, डी. उत्तर बी. नवी दिल्ली. Q49. युनेस्कोने मान्यता दिलेले भारतातील एक स्थळ कोणते? ए, बी, सी, डी. उत्तर बी. अजंता लेणी. Q50. मॅन अँड बायोस्फेअर कार्यक्रम कोण राबवतो? ए. WHO, बी. युनिसेफ, सी. युनेस्को, डी. FAO. उत्तर सी. युनेस्को. Q51. युनेस्कोचा कोणता पुरस्कार साक्षरतेसाठी दिला जातो? ए. नोबेल प्राइज, बी. बुकर प्राइज, सी. किंग सेजोंग लिटरेसी प्राइज, डी. मैग्सेसे अवॉर्ड. White heavy checkmark, C. King Sejong Literacy Prize. Q52. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट यादीत समावेशासाठी कोणता निकष आवश्यक आहे? ए, बी, सी, डी. उत्तर बी. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व. Q53. युनेस्कोचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG शिक्षणासाठी कोणता आहे? ए. SDG 1, बी. SDG 3, सी. SDG 4, डी. SDG 10. उत्तर सी. SDG 4. Q54. युनेस्को कोणत्या संघटनेच्या अंतर्गत कार्य करते? ए, बी, सी. G20, डी. ब्रिक्स. उत्तर बी. संयुक्त राष्ट्र संघटना. Q55. युनेस्को द्वारा प्रचारित ग्लोबल सिटीजनशिप एज्युकेशन चा हेतू काय आहे? ए, बी,
सी डी. उत्तर सी. जागतिक मूल्यांची जोपासना. Q56. युनेस्को कोणत्या क्षेत्रात नाही काम करते? ए बी सी डी. उत्तर सी. संरक्षण. Q57. युनेस्कोचा कोणता कार्यक्रम सांस्कृतिक वारशाचे जतन करतो? ए. एज्युकेशन फर्स्ट. बी. वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन. सी. हेल्थ फॉर ऑल. डी. स्मार्ट सिटीज. White heavy check mark. B. World Heritage Convention. Q58. युनेस्कोच्या एमजीई संस्था कोठे आहे? ए बी सी डी. उत्तर सी. नवी दिल्ली. Q59. युनेस्को मेमोरी ऑफ द वर्ल्ड प्रोग्राम. ए बी सी डी. उत्तर सी. दस्तऐवजांचे संरक्षण. Q60. युनेस्को कोणत्या विषयात टीचर ट्रेनिंगला प्राधान्य देते? ए बी सी डी.